अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिष्टमंडळांच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्या दालनामध्ये कामगारांच्या विविध प्रश्नांवर आज बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली होती। पुणे महानगरपालिका मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे देखील बैठकीला उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये संघटनेचे 2012 पासूनचे प्रलंबित प्रश्न, उच्च न्यायालयाचा 2024च्या निकालानुसार संघटनेचे 442 कर्मचारी कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे हा प्रश्न मांडला। तसेच पुणे महानगरपालिके हद्दीमध्ये आलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे शिक्षणाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी अशा अनेक विविध विषयांवर बैठक संपन्न झाली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी सकारात्मक भूमिका घेत सर्वांना आश्वस्त केले। महत्त्वपूर्ण बैठकीमधून उपायुक्त सामान्य प्रशासन प्रतिभा पाटील सफाई कामगारांचे प्रश्न न ऐकता बैठकीतून निघून गेल्या, त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सतीश वसंत लालबिगे, प्रदेश अध्यक्ष रवी भिंगानिया, पुणे शहर अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, मुख्य सचिव रवी बेंगळे, सूर्यकांत यादव, अंकुश म्हेत्रे, परवीन लालबिगे, रत्ना काळे, प्राची खटावकर, बाबा गोणेवार, संजय भोसले, जयंत मोडक, अजित मापारी, तेजस्विनी सडेकर आदी उपस्थित होते। आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त जनरल प्रदीप चंद्रन यांच्यासोबत आज बैठक झाली सभागृहामध्ये। पुणे नगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त, कामगार कल्याण अधिकारी, आपला धनकचरा विभागाचे उपायुक्त कदम सर या सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत एकत्र बैठक आमच्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेच्या सोबत बैठक घेतले होते। 2012 पासून प्रलंबित असलेला 442 सफाई कर्मचारी यांचा प्रलंबित प्रश्न वारंवार उच्च न्यायालयाने आदेश देऊन पण त्याची अंमलबजावणी करत नाही होता। अतिरिक्त आयुक्त बैठक घेऊन त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिले। आमच्या सर्वांच्या कर्मचाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणं शांततेप्रमाणे त्यांनी ऐकून घेतला आणि ऐकून घेतल्यानंतर त्यांनी असं डिसिजन दिलं की तुम्ही आंदोलन करू नको, माझ्यासाठी उद्या सुट्टी 1 दिवस मुदत द्या, तुम्ही आंदोलन तर करू नको। मी तातडीने तुमचे जो कोर्टाचे आदेश काय आहे, तुम्हाला कायद्यामध्ये कसं बसवायची कसं नाही बसवायची या पद्धतीचे अहवाल मी तुमच्या बाजूने व्यवस्थितपणे तयार करून मी आयुक्तांच्या आदेशाकरिता माननीय आयुक्तांकडे मी 2 दिवसामध्ये पाठवून देतो आणि त्याच्यानंतर आयुक्तांच्या बरोबर बैठक घेऊन तुमच्या सर्वांच्या जो प्रलंबित प्रश्न आहे त्याचे निकाल काढण्यात येईल अशा प्रकारच्या त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिले। सतीश लालबिगेचे जो प्रयत्न आणि त्यांचे जो टीमचे जो प्रयत्न आज यशस्वी झाले, त्यासोबत आमच्या कायदातज्ञ त्या देखील त्यांच्या प्रतिनिधी देखील आज या बैठकमध्ये होता आणि त्यांनी सुद्धा कायद्याच्या बद्दल माहिती दिली। आज पुणे महानगरपालिकामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनच्या वतीने 442 कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी 2012 पर्यंत जो प्रयत्न करत आलेला आहे त्याला 80% आज प्रतिसाद मिळाला आहे। 20% आयुक्त हे ते घेणार आहेत। उद्या जे आपण उपोषण करणार होतो त्यांनी स्थगिती देऊन प्रॉमिस दिलेला आहे की तुम्ही काय उपोषण करू नका, की जेणेकरून सफाई कर्मचारी ऑलरेडी 12 वर्षापासून तळमळतोय। माझी इच्छा आहे की त्यांनी उपोषणाला बसावं नाहीये, परंतु मी ह्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की तुमचं भलं व्हावं नाही म्हणून इथं जी प्रशासन अधिकारी बसलेले आहे ती बाई बिचारी गरीब प्रतिभाताई पाटील हे तुमचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीये, ती सक्षम नाहीये। ती मीटिंग सोडून दिल्यामुळे आज या संघटनेमार्फत मी तर पहिला त्यांचा निषेध नोंदवतोय। दुसरी गोष्ट, कामगार सल्लागार नितीन केंजळे साहेब यांना कामगारचे प्रश्न सोडवण्यासाठी बसवले असताना आपले आदरणीय माननीय पणीकर साहेब यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही ऐकताना मीटिंग लावा, तर त्यांनी स्टुपिड उत्तर देतात की तो प्रश्न माझ्याकडे नाहीये। तर माध्यमाला मी विनंती करतो या दोघांना त्यांना सीट खाली करून आंदोलन केलं पाहिजे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उद्या जे आपण उन्हामध्ये उपोषण करणार आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की उद्या तुम्ही उपोषणाला बसू नका। त्यांची गोपनीय मोठी मीटिंग गुरुवारी आहे, शुक्रवारी आपल्याला अभिप्राय मिळणार आहे। शनिवार रविवार तुम्हाला घरी आराम करायसाठी त्यांनी दिलेला आहे। जर शुक्रवारी काम झालं नाही तर सोमवारी जेवढी लोक जमले आहेत त्रिपट, सोमवारनंतर त्रिपट लोक इथं हजर राहून न्याय व हक्कासाठी
यासाठी तुम्ही आले पाहिजे। आज खूप आनंदी दिवस आहे। गेल्या 12-15 वर्षापासून प्रलंबित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या संदर्भात माननीय आयुक्तांना वेळोवेळी आम्ही निवेदनं आणि प्रस्ताव दिले। त्या अनुषंगानं आज आयुक्त साहेबांनी आम्हास वेळ देण्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त माननीय चंद्रन साहेबांना आदेश दिले। आज सफाई कामगारांच्या समस्त समस्या जाणून घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा आणि मीटिंग झाली। हा आजचा पुणे महानगरपालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी समाधानकारक दिवस आहे आजचा।